विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे 2 तास शिल्लक असताना नाशिकमध्ये उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। देवळाली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार योगेश घोलप यांनी आज मतदारसंघातील देवळाली कॅम्प नवीन बसस्थानक येथून प्रचार रॅली सुरुवात केली। या प्रचार रॅली दरम्यान मतदारांनी घोलप यांचं ठिकठिकाणी क्रेनच्या साह्यानं हार घालत जोरदार स्वागत केलं। तसेच महिलांनी औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या। नम्रता, योग्यता, सहनशीलता याचा साम्य आणि विकास कामाचा ध्यास घेतलेले योगेश घोलप यांचा विजय निश्चित होणार असल्याचं बोललं जातं। नवीन बस स्थानकापासून सुरू झालेला प्रचार रॅलीचा ढोलताशांच्या गजरात संसारी नाका, सौभाग्यनगर, विहित गाव, चौफुली या मार्गे देवळाली गावातील गांधी पुतळा या ठिकाणी समारोप झाला। या अभ्यासिका अशी धूळ खात पडलेली होती। 2017 नंतर त्या अभ्यासिकेमध्ये आपण फर्निचर बसवलं। आज 20-25 मुलं त्या ठिकाणी अभ्यास करतात। एमपी असेल, एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, जेवढ्याही आपल्या स्पर्धा परीक्षा असतात त्या स्पर्धा परीक्षांमध्ये आजूबाजूच्या आणि आपल्या गावातली मुलं आणि मुली या ठिकाणी अभ्यास करतात। आणि मी अभिमानाने सांगेन, आता गेल्या 3 महिन्यापूर्वी जी स्पर्धा परीक्षांचे निकाल लागले नाना, आपल्या 2 मुलांचे पोलीस भरती या ठिकाणी, या अभ्यासिकेतील 2 मुलांची भरती या ठिकाणी शासन सेवेमध्ये झालेली आहे। देवळाली गावात अनेक कामं केली, सभा मंडप असेल, अभ्यासिका असेल, अशी अनेक कामं या देवळाली गावामार्फत, महानगरपालिकेच्या मार्फत असेल, गाडेकरतांनी केली असेल, घोलप नानांनी केलेली असेल। आत्ताची जी काय कामं झालेली आहे ना, ती फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झालेली आहे। आणि आता आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या आपल्या बूथच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे की आपण कशा पद्धतीनं लोकांपर्यंत जाऊ, त्याच्या स्लिपा कशा देऊ, वोटिंग कसं होईल, या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे। आता भाषणांचा जो वापर होता तो झाला, याही पलीकडे लोकांनी भाषणापलीकडे उमेदवाराची माहिती जास्त काढलेली आहे। त्याच्यामुळे आपण काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। तुम्ही अतिशय मेहनतीनं इथपर्यंत पोहोचलेला आहात। आपला प्रचार हा चढता प्रचार आहे आणि म्हणून आता शेवटच्या टप्प्यामध्ये जो काही आपण एक मोठा दणदणीत रॅली काढली, ती रॅली या विजयाचं प्रतीक मानलं जातं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण तुमचा उत्साह हे सांगत होता की बापूला आम्ही किती मतांनी निवडून आणणार आहोत। तुम्ही निवडून आणणारच आहात, पण आपल्याला धोकेबाजी होणार नाही, गद्दारी होणार नाही, कुठेतरी आपल्याला दादागिरी होते। आता सुनीते उत्तमराव कुठोळे बोलल्या, त्या आमच्या नगरसेविका आहेत, त्यांच्या घरामध्ये पोलीस जातात, 10-20 पोलीस घुसतात आणि त्या ठिकाणी त्यांची झडती मागतात। म्हणजे कोणीतरी चुगली करायची, आमच्या कार्यकर्त्याच्या घरात काहीतरी दारूसाठा नोटा ठेवलेल्या आहेत, पण तसं न होता आत्ताच 1 तासापूर्वीच खबर आली 5 कोटीची जीप पकडलेली आहे आपल्या उमेदवाराची। ताण, भूक, पाणी याची तमा न बाळगता आपण सर्व खांद्याला खांदे लावून एक जुटीने सगळे लढत आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे। गेली 5 वर्ष आपण मतदारसंघाचा कारभार बघतोय आणि त्याची झळ मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळालेली आहे। त्याच्यामुळे हे 2 दिवस पुढचे दादांनी सांगितलं की आपण सगळे दौरे वगैरे केले, पण आता जे 2 दिवस आहे हे 2 दिवस आपलं घर सांभाळण्याचे, आपला वार्ड असेल, आपला प्रभाग असेल, आपला गण, आपला गट, जी जबाबदारी आपल्याला दिलेली आहे किंवा दिली जाईल, तीच जबाबदारी ह्या 2 दिवसामध्ये आपल्याला पार पाडायची आहे। दुसऱ्या बूथवर काय चाललं आणि दुसऱ्या गावात काय चाललंय, ज्या ज्या जबाबदारी दिल्या आहे ती त्या ठिकाणी ती व्यक्ती ते काम चोख बजावणार आहे। त्याच्यामुळे आपण आपल्या परिसराची, आपण आपल्या बूथची काळजी घेणं गरजेचं आहे। कारण तो प्रशासन कसं वापरायचं, काल रात्री 12 वाजता ते उदाहरण या शासनाने एक त्याचा ट्रेलर दाखवलाय। काल रात्री 12ला घरात घुसले, अजून 2 दिवस त्यांच्याकडे, तर कुठल्याही थराला ते प्रशासनाचा वापर करतील आणि जातील